दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक शहरातील उपनगर पोलीस स्टेशनने 26 डिसेंबर रोजी मोठी कामगिरी करत चेन स्नॅचिंग प्रकरणात विधी संघर्षित बालकांवर कारवाई केली आहे। उपनगर तसेच नाशिक शहरातील विविध भागात मोटरसायकल स्वारांनी नागरिकांचे चेन स्नॅचिंग केल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या। या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी नाकाबंदी, स्टॉप अँड सर्च मोहीम राबवण्यात आली। उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली या पथकाने विना क्रमांकांच्या पल्सर मोटरसायकलसह 2 संशयितांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडे चौकशी करताना त्यांनी सातपूर परिसरात मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली। या संशयितांची तपासणी केल्यानंतर म्हसरूळ आणि उपनगर हद्दीत झालेल्या चेन स्नॅचिंग प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचं उघडकीस आलंय। या सर्व घडलेल्या प्रकाराबाबत अधिक माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली आहे। वाढत्या चेन स्नॅचिंगच्या आणि मोटर व्हेकल थेफ्टच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्टॉप अँड सर्चच्या कारवाया आणि नाकाबंदीच्या कारवाया या ठिकाणी सुरू झाल्या होत्या। सदर कारवायांमध्ये उपनगर पोलीस स्टेशनला यश मिळालेलं आहे। नाकाबंदी दरम्यान त्यांना या ठिकाणी एक विदाऊट नंबर प्लेटची गाडी मिळाली होती आणि ती गाडी या ठिकाणी चेक करत असताना सदर गाडी चालवणारे 2 इसम हे संशयितरित्या या ठिकाणी दिसून आल्यामुळे त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता सदर गाडी ही गुन्ह्यातली असल्याचं या ठिकाणी डिटेक्ट झालेलं आहे। त्या अनुषंगाने सातपूर पोलीस स्टेशन या ठिकाणचा गुन्हा ओपन झालेला आहे आणि सदर जे आरोपी होते विधी संघर्षग्रस्त बालक या ठिकाणी आहेत त्यांच्याकडे पुढील चौकशी केली असता त्यांनी चेन स्नॅचिंगचे गुन्हे देखील केलेले असल्याची कबुली दिलेली आहे। साधारणतः 7 गुन्हे या ठिकाणी ओपन झालेले आहेत। 6 गुन्हे उपनगर पोलीस स्टेशनचे आहेत, 1 गुन्हा म्हसरूळ पोलीस स्टेशनचा आहे। अशा पद्धतीने जवळजवळ 77 ग्रॅम सोनं या ठिकाणी रिकवर झालेलं आहे आणि या सर्वांची किंमत ही साधारणतः 7,18,000 रुपये या ठिकाणी आहे। त्यापैकी सोने हे 6,08,000 रुपयाचं सोनं या ठिकाणी जप्त झालेलं आहे। पोलीस तपासादरम्यान एकूण 77.550 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले, ज्यांची एकूण किंमत 6,08,400 रुपये इतकी आहे। तसेच 1,10,000 रुपये किमतीचे पल्सर मोटरसायकल देखील जप्त करण्यात आले। कारवाईत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे आणि त्यांच्या टीमने ही महत्त्वाची भूमिका बजावली आहे। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।